हाय फ्रेंड्स, चला मग आज आपण बनवणार आहोत बटरफ्लाय, क्रोचेट बटरफ्लाय कीचेन. छान आहेत ना. बघा, आज मी तुम्हाला शिकवणार आहेत कसे बनवायचे. आपल्याला हवा तो कलर घ्यायचा, हा मध्यभागी असलेला, बाकी आपण व्हाईटच ठेवणार आहोत. आता मॅजिक रिंगमध्ये ही आपण अशी गोल फिरवली, त्याच्यानंतर ह्यामधून धागा काढून घ्यायचा. त्याच्यानंतर 3 साखळी टाकायची. 3 साखळी केल्या आणि डबल क्रोशे करायचे दोनदा. 2 हा 1, हे 2 डबल क्रोशे झाले. इथे 2 साखळ्या द्यायच्या आणि परत 2 डबल क्रोशे करायचे. असे आपण 8 डबल क्रोशे करणार आहोत. आता इथे 8 झाले डबल क्रोशे. 1 2 2 म्हणून 1 पकडायचा आहे. 1 2 3 4 5 6 7 8. आता इथे आपण जॉईन करायचं आहे. ही जी पहिली साखळी आहे तिथे आतून एक धागा घेऊन हा जॉईन केला आणि परत यामध्ये टाकून असं जॉईन केलं. ओके. आता इथे आपण परत 3 साखळ्या घेणार आहोत. 1 2 3. आता 3 डबल क्रोशे घ्यायचे. 1 2 3 आणि परत आपण 3 साखळ्या टाकणार. ओके. याच परत जागेमधून आपण परत 3 डबल क्रोशे घ्यायचे. असा एक फुलाचा बेस तयार होतो. हा बघा बघा. ओके. हे 3 आणि मध्ये 3 साखळ्या दिल्यात. असेच पूर्ण करायचे आहेत या जागेमध्ये. हे 2 काम सोडून, जे 2 काम सोडल्यानंतर मधला स्पेस आहे ना, तिथे आपण करत जायचे आहेत. हां. हाय फ्रेंड्स, बघा 1 2 3 4 5 6 7 8. 8 झाले की नाही. म्हणजे आपण काय केलं, 3 साखळ्या 3 डबल क्रोशे, 3 साखळ्या 3 डबल क्रोशे करून एक हा भाग बनवला. परत इथे तेच केलं. 3 डबल क्रोशे 3 साखळ्या, 3 डबल क्रोशे 3 साखळ्या, असं करून एक हे फूल तयार होतं. हे बघा. आत्ता आपण हे इथे जॉईंट करायचं आहे. आता आपल्याला व्हाईट कलर यूज करायचा आहे. ह्याच्यानंतर तुम्हाला जो हा इथे जॉईन केला. आता हा आपण कटिंग करून घेऊया. हा इथे आता मी कट करून घेतला आहे आणि त्याला पाठीमागे या ऊलमधून काढून असा आतमध्ये टाकला, कारण की ही आतली बाजू येणार ना, म्हणून. असं. आता आपण जे इथे 3 साखळ्या घेतलेल्या आहेत तिथूनच आता आपण व्हाईट धागा घ्यायचा. हा
थोडासा ठेवायचा आतमध्ये. किंवा चला आता इथे एक नॉट बांधून घेतली. इथे परत डबल क्रोशे घेतला. आता हे डबल क्रोशे 10 करायचे आहेत आणि एक हे बघा हे 10 करायचे. चार 5 1 2 3 4 5 6 हा याच्यामध्ये दाखवलेला डबल क्रोशे. हा बघा दोनामधून हा परत 1 2 3 4 5 6 7 झाले आपले. अजून घेऊया 8 9 आणि हा 10. ओके. हा बघ असे हे तयार होते. आणि त्याच्यानंतर तो इथे 3 डबल क्रोशे सोडून इथे सिंगल क्रोशे करून सिंगल क्रोशे करायचं आहे. हा असा एक फूल तयार होतं. असेच आपल्याला 1 2 3 4 5 6 7 8 करायचे. हे बघा हा भाग आहे आपण जो केला तो डबल क्रोशे 10 करायचे आणि ते इथे एक सिंगल क्रोशे करून डबल क्रोशे परत 8 करायचे. आता मी परत इथे काही साखळ्या नाही घेतल्या आहेत आपण. हा बघा आहे डबल क्रोशे. चार 5 1 2 3 4 5 मी 2 करून दाखवते हा तुम्हाला. 5 झाले. हा 6 7 8 9 आणि हा आहे 10. हे 10 डबल क्रोशे केले आणि इथे सिंगल क्रोशे केला. ह्या 3मध्ये 3 जे ठेवले आहेत ना त्याच्या मधोमध 6च्या मधोमध आणि ते असा क्रोशे केला सिंगल. हे बघा सुंदर ना, किती छान वाटतं आहे. आता मी हे सगळे पूर्ण करून दाखवते. असं फूल तयार झालं बघा, किती सुंदर आहे ना, कलर छान वाटतं. आता त्याच्यानंतर आपल्याला आता जॉईंट करायचं आहे. जेव्हा आपण इथे सुरुवात केलेली आहे सिंगल क्रोशेने तिथेच आपण परत एक सिंगल क्रोशे करायचा आणि हा कापायचा नाही आहे धागा, कारण की आत्ता आपल्याला खरं म्हणजे फोल्ड करून त्याची गरज आहे. हे बघा आता हा जिथून फोल्ड होतो असा आकार द्या. झाला आपला बटरफ्लाय. किती सुंदर आणि किती इझी, किती मिनटात झालं बघा. प्रत्येकजण करू शकतं शिकलात तर नक्कीच. हे बघा आता हा इथून इथे हा कोपरा जो दिसतो आहे ना तिथून हा धागा खेचून घ्या आणि सिंगल क्रोशे करा. आता इथे मध्यभागी सेंटरला सुईतून
खालून हा धागा खेचून सिंगल क्रोशे करायचा आहे. हे बघा, अशा छोट्या छोट्या साखळ्या पडणार. आणि आता इथे आपण टाईट एक अशी धागा साखळी घेऊया. झाले. आता आपल्याला याच्या पुढे टाईट धागा घ्या. हां, त्याच्यानंतर 10 साखळ्या बनवायच्या आहेत. 1 2 2 3 4 5 6 7 8 9 10 साखळ्या बनवल्या बघा. 10 साखळ्यानंतर एक साखळी सोडून इथे सिंगल क्रोशे करायचं. ओके. आता हे सगळे तसेच करायचे सिंगल क्रोशे. आता मी हे सगळे करते 10च्या 10. नाही बघा, एक साईडला झालं आपलं. आता आपल्याला दुसऱ्या साईडला परत घ्यायच्या आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओके. एक साखळी सोडली, दुसऱ्या साखळी सुरुवातीलाच करायचं आहे फक्त, नंतर लाईनीतच घ्यायचे. बघा किती वेळात आपलं बटरफ्लाय झालं. सुंदर ना. आता सुंदरच कलर आहे. हा वेगळ्या धाग्याने विणकाम केलेला आहे. हा शायनिंगवाला धागा येतो ना, त्याच्याने बनवलेलं आहे. हे नाजूक झालं, पण हे सुंदरच झालं. बघा ना किती छान वाटतात. असे आपण करू शकतो. कसे वाटले नक्की सांगा कमेंट करून. आणि काही शिकायचं असेल तर नक्की सांगा. मी परत माझा एक व्हिडिओ घेऊन येईन. बाय बाय.